छत्रपती संभाजी महाराज आणि बुऱ्हाणपूरची लढाई ही मराठा इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे. ही लढाई 1680च्या दशकात घडली आणि याचा परिणाम औरंगजेबाच्या मोगल साम्राज्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला की अखेर औरंगजेब 27 वर्ष या महाराष्ट्रामध्ये भटकत राहिला आणि त्याच्या मृत्यूनंतर अवघ्या 80 वर्षात मुघल साम्राज्य अस्ताला गेले. याचे खायचे वांदे झाले आणि शेवटी त्यांना जगवण्यासाठी आम्ही मराठ्यांनीच भीक दिली. तर नमस्कार, मी प्रदीप आणि तुम्ही पाहत आहात हिंदवी स्वराज्य, जिथे आपण चर्चा करतो आपल्या सत्य सनातन धर्माची आणि आपल्या हिंदुत्व इतिहासाची. चला तर मग ही बुऱ्हाणपूरची कहाणी सुरू करू. रयतेचे प्रतिपालक, मराठा व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, मराठ्यांचा मान सन्मान स्वाभिमान हातात भगवा घेऊन देव देश धर्मासाठी लढण्याची प्रेरणा देणारे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचं 3 एप्रिल 1680ला स्वराज्याला पोरक करून वैकुंठवासी झाले व त्यांच्या निधनानंतर मुघल संवारक श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. पण तेव्हाच आबाळ काळवंडलं होतं. शिवाजी महाराजांच्या मृत्यूचा फायदा घेऊन स्वराज्य गिळण्यासाठी दिल्लीचा बादशहा औरंगजेब 8 लाख सैन्य घेऊन स्वराज्याकडे निघाला. ही बातमी नुकतेच छत्रपती झालेल्या संभाजी महाराजांना कळाली की 8 लाख सैन्यांशी औरंगजेब स्वराज्यावर चाल करून येतोय आणि छावा कळाडला आणि हंबीरराव मोहितेंना म्हणाला, मामाश्री जागा काढा मोक्याची. पण मामाश्री, त्या औरंग्याचा सुद्धा थाट उतरला पाहिजे. आणि हंबीरराव मोहितेंनी जागा काढली मोक्याची, बुऱ्हाणपुरा म्हणजे औरंगजेबाचा हळवळ काळीज फार. कारण औरंगजेबाचा जन्म हा बुऱ्हाणपुऱ्यातलाच आणि त्याची आई वारली ही बुऱ्हाणपुऱ्यातच आणि औरंगजेबाचं एकुलतं एक प्रेम हे सुद्धा बुऱ्हाणपुऱ्यातलंच. पण मराठ्यांनी पार चेंदा मेंदा करून टाकलं. बुऱ्हाणपुरा हे मुघलांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे ठिकाण, व्यापारी केंद्र आणि किल्ला होता, जिथे मोठ्या प्रमाणात संपत्ती आणि मोगल सैन्याची रसद होती. आणि संभाजी महाराजांनी रणनीती आखली. मराठा सैन्याने 3 दिशांनी शहरात घुसेल, उत्तरेकडून, पश्चिमेकडून आणि दक्षिणेकडून. बुऱ्हाणपूरच्या मोगल किल्लेदारावर वाऱ्याच्या वेगाने हल्ला करायचा आणि त्याला गोंधळात टाकायचा. अत्यंत वेगवान गतीने अश्वरूढ मावळ्यांचा वापर करून लूट करून लगेच माघारी यायचं. आणि दिवस ठरला. तो दिवस होता 5 जानेवारी 1681 आणि संभाजी महाराजांनी आपल्या 20,000 घोडस्वारांशी बुऱ्हाणपूरवर अचानक हल्ला केला. मोगल सैन्याला काही कळायच्या आत मराठ्यांनी शहराच्या मोठ्या भागावर ताबा मिळवला आणि मराठ्यांचा तांडव सुरू झाला. मराठ्यांनी शहरातील मोगल कोशागार, व्यापारी ठिकाणे आणि संपत्ती असलेल्या ठिकाणी जबरदस्त लूट केली. आणि तेव्हा बुऱ्हाणपूरचा किल्लेदार होता कयाम खान आणि त्याच्या फौजेला संभाजी महाराजांच्या वेगवान हल्ल्यामुळे प्रतिकार करण्याची संधीच मिळाली नाही. मराठ्यांनी अवघ्या काही तासातच मोठी संपत्ती लुटली आणि मोठ्या प्रमाणात मोगली सैन्यसुद्धा मारले गेले. मोगली सैन्य संख्येने जास्त असून देखील ते संभाजी महाराजांच्या युद्धनीतीसमोर टिकू शकले नाही. आणि या लुटीमधून मराठ्यांनी सुमारे 2 कोटी रुपयांची संपत्ती बुऱ्हाणपुऱ्यामधून लुटली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोने, चांदी, मौल्यवान दागिने, हिरे, वस्त्रे आणि हत्तींवर ताबा मिळवला. आणि मराठ्यांनी मोगल सरदारांच्या बायका आणि कुटुंबियांना बंदी बनवले. पण इथे मात्र त्यांनी शिवाजी महाराजांची शिकवण अंमलात आणली. परस्त्री माते समान ही अमूल्य शिकवण जगासमोर ठेवत मात्र नंतर त्यांना सन्मानाने मुक्त केले. या लुटीमध्ये मराठ्यांना पुढील लढायासाठी मोठं आर्थिक पाठबळ मिळालं. पण बुऱ्हाणपूरची लुटीची बातमी औरंगजेबाला कळताच तो संतप्त झाला आणि त्याने तातडीने आपल्या सेनापतींना संभाजी महाराजांचा पाठलाग करण्याचे आदेश दिले. पण तोपर्यंत मराठे सह्याद्रीच्या कुशीत वापस आले होते. औरंगजेबाच्या सेनापतीला मराठे काही मिळाले नाही. अहो, कसे मिळतील त्याला काय माहिती. या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फक्त 3घच फिरू शकतात, एक वाघ, दुसरा वारा आणि तिसरे मराठे. 4थ्याचं काम नाही सह्याद्री फिरणं. पण मात्र नंतर औरंगजेबाने मोठ्या सैन्यासह दक्कनमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आणि पुढील काही वर्ष मराठे आणि मोगलांमध्ये संघर्ष व लढाया मोठ्या प्रमाणात झाल्या. पण या बुऱ्हाणपूरच्या लढाईच्या मुघलांवर एवढा दीर्घ परिणाम झाला. मोगल साम्राज्याचा दक्षिण भारतातील पकडीवर मोठा अपघात झाला. औरंगजेबाला मराठ्यांचा नायनाट करणे सोपे जाणार नाही हे स्पष्ट झाले.
बुऱ्हाणपूरची लढाई संभाजी महाराजांच्या आक्रमक धोरणाचा पहिला मोठा विजय ठरला. संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर तडेबंद आक्रमण करून मराठ्यांचे सामर्थ्य सिद्ध केले. यांच्या या झटपट आक्रमण आणि यशस्वी लुटीमुळे मोगल साम्राज्यावर दबाव वाढला. त्यामुळे औरंगजेबाला पुढील 27 वर्ष महाराष्ट्रामध्ये अडकून राहावे लागले व शेवटी इथेच मरावे लागले. तर हा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या. तर भेटू परत महाराजांचा व त्यांच्या मावळ्यांचा रोचक इतिहास घेऊन. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय, जय शंभूराजे, सीताराम.